ज्ञानेश्वरी पठण अध्याय 12 ओव्या 151 ते 175 श्लोक 14 ते 16। संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः। वार्षे विनसागरो जैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरुपचारो तोषिजो। वाहुनी आपुली आण धरिजो अंतःकरण निश्चया साचपण जयाचेनी। जीव व परमात्मा दोनी बैसवनी ऐसी आसणी जयाची या हृदय भुवनी विराजती। ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई। आतु बाहेर योगो निर्वाळले या ही सांगू तरी माझा अनुरागो सप्रेम जया। अर्जुना गातो भक्तू तोची योग तोची मुक्तू तो वल्लभामी कांतो ऐसा पढिये। हे नाथ तू आवडे मज जीवाचे निपाडे ए रवी येत थोकडे रूप करणे तरी पढे तयाची कहाणी। हे भुलीची भारणी ये तवन बोलणी परी बोलवी श्रद्धा। मनोनिगा आम्हा वेगा आला उपमा हे रवी काय प्रेमा अनुवादू असे। आता असो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी दुणा थाव उठी आवडी गा। तया ही वरी बिफाये प्रेमळू संवादया होये तिये गोडीसी आहे काटाळे मग। म्हणून गा पंडुसुता तुची प्रियो आणि तुची श्रोता आणि प्रियाची वर्तता प्रसंगी आली तरी आता बोलो भले या सुखा मिनलो ऐसे म्हणत खेवी डोलू लागला देवो। मग म्हणे जाण तया भक्तांचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षमर्ष भयोद्वेगैर मुक्तो यस्सच मे प्रियः। तरी सिंधुचेनी माझे जलचरा भय नुपजे आणि जलचरी नुभगिजे समुद्र जैसा। तेवी उन्मत्ते जगी जयासी कंती नाही अंगी आणि जयाचे नियांगे नशिणे लोको। किंबहुना पांडवा
शरीर जैसे अवयवा तैसा नुभगे जीवा जीवपणे जो जगचे देह जावले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्ष मर्ष ठेले दुजे नवीन आयसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेगैर रहितो याही वरी भक्तू माझ्या ठाई तरी तयाचा गामज मोहो काय सांगो पडियावो हे असे जीवे जीव माझेनी तो जो निजानंदे झाला परिणाम आयुष्याला पूर्णते झाला वल्लभूजो अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तस्य मे प्रियः जयाची आठाई पांडवा अपेक्षे नाही निजगावा रिगावा सुखाशी चढावा जयाचे आसणे मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परिवेचावे लागे शरीर तिये गावी हिमवंतु दोष खाये परिजीविताची हानी होये तैसे शुचित्व नोहे सज्जनांचे शुचित्वे शुची गांग होये आणि पाप ताप ही जाये परितेते आहे बुडणे एक राम कृष्ण हरी।